हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एक महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्ही ऐकलीच पाहिजे. नियती थांबते आणि न्यासाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहते. तेव्हा न्यासा तिच्याकडे येते, तिचा हात धरते आणि परत बिछाण्यावर बसवते. ती म्हणते, जिजूंची आई. त्यांना पाहून असं वाटते की त्या या लग्नामुळे आनंदी नाहीत. त्या त्या दिवसापासूनच खूप शांत आहेत. त्यांच्या अशा शांततेचं कारण मला समजत नाहीये. पण मला असं जाणवतंय की ही शांती म्हणजेच येणाऱ्या वादळाची चाहूल आहे. नियती थोडी गोंधळून विचारते, काय म्हणतेस तू? शांती आणि वादळ? मला काही कळत नाही. न्यासा थोड्या चिंतेने म्हणते, मला वाटतंय त्या तुझ्या शुद्धीवर येण्याची वाट बघतायत, जेणेकरून त्या थेट तुझ्याशी बोलू शकतील. नियती विचारते, आणि काय बोलायचं आहे त्यांना? ते तर त्यांनाच ठाऊक. पण मला सगळं जाणून घ्यायचं आहे. वेळ आल्यावर तुला सगळं सांगते, नियती नजर चुकवत म्हणते. आणि तो वेळ कधी येणार न्यासा विचारते. तू स्वतःचं आयुष्य धोक्यात घातलंस, म्हणजे काहीतरी मोठं घडलंय, नाही का? मला तरी थोडं तरी सांग ना. नियती मनात विचार करते, न्यासा, मी तुला कसं सांगू की आपण दोघी सख्या बहिणी नाही आहोत? हे ऐकून तुला किती वाईट वाटेल. काय झालं? असं का बघतेस माझ्याकडे? आणि त्यानंतर काही नाही, जास्त विचार करू नकोस, नियती उठत म्हणते. आणि त्यानंतर न्यासा देखील तिच्या मागे उठते. तरी पण सांग ना, काय झालंय? बोलले ना, वेळ आल्यावर सगळं सांगते. एवढं म्हणत ती बाहेर न जाता थेट वॉशरूममध्ये जाते आणि आरशासमोर उभी राहते. स्वतःकडे पाहताच तिचं हृदय जोराने धडकतं. हात आपोआप कपाळावरच्या सिंदूरकडे जातात. नजर गळ्यातल्या मंगळसूत्राकडे थांबते आणि क्षणभरासाठी तिच्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहतो, जेव्हा रियांशने तिच्या कपाळात सिंदूर भरला होता. तेव्हाच तिला काही आठवतं. ती स्वतःशीच म्हणते, जेव्हा मी रियांशचा हात धरला तेव्हा त्याच्या हातावर माझं नाव लिहिलेलं होतं. खरंच त्याने माझं नाव लिहिलं होतं का? पण का? मी काही चुकीचं तर पाहिलं नाही ना? नाही, मीच पाहिलं होतं. आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर ती टॉवेलमध्ये गुंडाळून बाहेर येते. वॉर्डरोबमधून एक अनारकली सूट काढते आणि परिधान करते. केस गेल्या 3 दिवसांपासून विंचरलेले नसतात आणि त्यात आज धुतल्यामुळे ते अधिक गुंतलेले असतात. ती अर्धा तास केस सुलझवण्यात घालवते. पण जेव्हा काही होत नाही तेव्हा ती रागाने कंगवा जमिनीवर फेकते आणि बिछाण्यावर बसते. थोडा वेळ शांत बसल्यानंतर ती खोल श्वास घेते. जमिनीवर पडलेला कंगवा उचलते आणि पुन्हा केस विंचरायला लागते. अखेर केस सुलटतात. फायनली, आता तरी ठीक दिसते मी, ती आरशात स्वतःकडे पाहत म्हणते. कानात झुमके घालते आणि आरशात आपल्याकडे पाहते. पण मग कपाळाकडे नजर जाते. केस धुतल्यामुळे सिंदूर पुसला गेला होता. लावू का पुन्हा? ती स्वतःलाच विचारते. नाही, ती स्वतःच उत्तर देते आणि बाहेर निघते. ती लिव्हिंग एरियाकडे चालली असताना वरच्या मजल्यावरून इशिता आपल्या खोलीतून बाहेर येते आणि तिला खाली पाहते. मग ती पायऱ्यांनी खाली यायला लागते. नियती खाली जात असतानाच इशिता आवाज देते, थांब. नियती थांबते आणि तिच्याकडे बघते. इशिता तिच्या जवळ येते आणि विचारते, कशी आहेस आता? ठीक आहे, नियती थोडक्यात उत्तर देते, कारण तिला इशिताचा बोलण्याचा अंदाज आज काहीसा वेगळा वाटत होता. खूप लवकर बरी झालीस दिसतंय. त्यानंतर नियती तिच्याकडे गोंधळून बघते. चेहऱ्यावर आणि डोळ्यात संभ्रम स्पष्ट दिसत असतो. ती म्हणते, मला काही कळलं नाही. आणि त्याच नंतर इशिता हसत म्हणते, तू तर खूप हुशार आहेस म्हणे, आणि एवढीशी गोष्टही तुला समजून सांगावी लागते का?
नियतीला काही समजत नव्हतं. ती तिच्याशी पैशांबद्दल का बोलत आहे हेच तिच्या लक्षात येईना. आणि त्यानंतर तुला काय वाटतं, तू खरंच या घराची सून आहेस का? ती समोरच्याला चिडून म्हणाली. आणि त्यानंतर इकडे नियती शांत पण ठाम आवाजात म्हणाली, आपण नक्की सांगू शकता का आपल्याला काय म्हणायचं आहे? सरळ बोला. ती तिच्या डोळ्यात पाहतच बोलली. आणि त्यानंतर तुला या घरातून जावं लागेल आणि त्या निरर्थक लग्नाबद्दल विसरून जा. ती थेट मुद्द्यालाच धरून बोलली. पण मी ते लग्न का विसरू? लग्न ही विसरण्यासारखी गोष्ट नसते. ज्याच्याबद्दल तुम्ही बोलताय तो माझ्यासाठी फक्त नातं नाही, जबाबदारी आहे. नियतीने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं. विसरू नकोस, तुझी मर्जी, पण तू इथून जाणार आजच. जा, तुझं सामान गोळा कर आणि निघून जा, कारण मी तुला माझ्या सुनेच्या रूपात कधीच स्वीकारणार नाही, ती संतापाने म्हणाली. आणि त्यानंतर, आणि जर मी नाही गेले तर? नियतीही मागे हटणारी नव्हती. तिचं उत्तर ऐकताच ती श्री चिडून ओरडली, तुझी हिंमत कशी झाली माझ्या शब्दांना विरोध करायची? तिच्या उंच आवाजाने दादी, मीरा, शनया आणि न्यासा सगळ्या त्या जागी आल्या. घरातील नोकरसुद्धा थबकले, कारण त्यांनी कधीच इशिता मॅडमला एवढ्या रागात पाहिलं नव्हतं. तिलाही क्षणभर जाणवलं की ती जरा जास्तच जोरात बोलली आहे. ती स्वतःला सावरत चेहरा शांत ठेवते. तेव्हाच दादी पुढे येऊन विचारतात, काय काय झालं इशिता, तू एवढी का ओरडत होतीस? आणि त्यानंतर इकडे इशिता वळून म्हणाली, मॉम, या मुलीला समजवा, ती इथून निघून जावी, याआधी काही मोठा प्रॉब्लेम होईल. काय? सुमित्रा आश्चर्याने म्हणाली. मीरा आणि शनया दोघीही थक्क झाल्या. त्या इशिताकडे पाहत राहिल्या. आणि त्यानंतर, हो, ही या घराची सून होऊ शकत नाही आणि तिला जावंच लागेल, इशिता ठाम आवाजात म्हणाली. दादी थोड्या रागाने म्हणाल्या, तू शुद्धीत आहेस ना? काय बडबडते आहेस तू? मला वाटलं तू काही कारणाने शांत आहेस गेल्या 3 दिवसांपासून, पण असं काही मनात आहे असं वाटलंच नव्हतं. तेव्हा न्यासा नियतीच्या बाजूला येऊन उभी राहिली. तिला बहुतेक आधीच याची चाहूल लागली होती. मॉम, मी पूर्ण शुद्धीत आहे आणि मला माहीत आहे मी काय करते, असं म्हणत इशिता नियतीचा हात घट्ट पकडते आणि तिला ओढत घराबाहेर नेत म्हणते, तू स्वतःहून नाही जाणार म्हणून मी तुलाच बाहेर काढते. आणि त्यानंतर नियती काही करत नव्हती. ती सहज हात सोडवू शकली असती, पण ती पाहू इच्छित होती की इशिता अजून किती खाली जाईल तिचा अपमान करण्यासाठी. दरवाजापाशी पोहोचताच इशिता तिला बाहेर ढकलते. नियतीला स्वतःचा तोल सावरता आला नाही आणि ती खाली पडते. पण पुढच्या क्षणी रियांश तिला पकडतो. नियती वर बघते. रियांश तिच्या समोर उभा होता, दोन्ही हातांनी तिला धरून. त्याने तिच्या डोळ्यात पाहत शांतपणे विचारलं, तू ठीक आहेस ना? नियतीने डोळे झपकावत हलकेच मान हलवली. आणि त्यानंतर, इट्स अ गुड थिंग, तो हलकं हसत म्हणाला आणि तिला सरळ उभं करत तिचा हात आपल्या हातात घेतला. त्याने तिच्या बोटांमध्ये आपली बोटं गोंफली. नियती त्याच्या या कृतीने थोडी गोंधळली. रियांश तिचा हात हातात घेऊन आपल्या आईकडे पाहत शांत पण ठाम स्वरात म्हणाला, मॉम, हे सगळं काय चाललंय? मला जाणून घ्यायचं आहे, आपण असं का करत आहात? आणि त्यानंतर इकडे इशिता थंड सुरात उत्तरली, मी हे सहन करू शकत नाही की ती या घरात माझ्या सुनेच्या रूपात राहील. रियांश तिच्याकडे पाहत म्हणाला, पण का? कालपर्यंत तुम्हाला ती आवडत होती, आता अचानक काय झालं? तिनं असं काय केलं जे तुम्हाला स्वीकारता आलं नाही? रियांश बोलत होता. नियतीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहत विचारलं, रियांश,
तू माझ्याशी पैशांबद्दल असं कसं बोलू शकतोस? तेवढ्यात रियांशने तिचा हात सोडला आणि आपल्या आईजवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, मॉम, तुम्हीच म्हणालात ना की मला लग्न करायचं आहे, मग मी होकार दिला होता ना. त्यानंतर इकडे इशिता म्हणाली की हो, दिलास. तर आता तुम्हालाही ही लग्नाची वास्तविकता स्वीकारावी लागेल, कारण निया हिने सगळ्यांना फसवलं आहे, आम्हा सगळ्यांना आणि नियतीलाही. यात तिची काही चूक नाही, उलट आपणच तिच्या बाबतीत अन्याय केलाय. तेवढ्यात दादी इशिताजवळ येत म्हणाल्या, रियांश बरोबर बोलतोय. अजून या मुलीच्या आईवडिलांनाही काही माहिती नाही. इशिता म्हणाली, बेटा, तू समजत नाहीस. जर हे सगळं मीडियापर्यंत पोहोचलं तर खूप मोठी समस्या निर्माण होईल. पण रियांशने तिला मध्येच थांबवत ठाम आवाजात सांगितलं, त्याची काळजी तुम्ही करू नका, मी सगळं काही सांभाळेन. पण रियांश, इशिता म्हणाली, मॉम, बस करा ना. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकवणं मला अजिबात आवडत नाही. तुम्हालाही नाही आणि मला तर विशेषतः. ती थोडा रागाने बोलला आणि इशिता शांत झाली. तिला माहीत होतं रियांश रागात आला की समोर कोण आहे हे तो बघत नाही. रियांशने नियतीचा हात धरला आणि तिला वरच्या रूममध्ये घेऊन गेला. इशिता रागाने स्वतःच्या रूममध्ये निघून गेली. ती गेल्यानंतर अन्या आत आली आणि वातावरण बघून तिने शनयाकडे विचारलं, काय झालंय? शनयाने तिला सगळं सांगितलं. ते ऐकून अन्याही चिंतेत पडली. दरम्यान रियांश नियतीचा हात धरून आपल्या रूममध्ये आला. नियतीने लगेच हात झटकला आणि संतापून म्हणाले, माझा हात सोडा. लग्न झाले म्हणून काय झालं? आता तुम्ही मला तुमची मालमत्ता समजताय का? रियांशचा मेंदू आधीच आईच्या बोलण्याने संतापलेला होता. तो तिला दोन्ही हातांनी धरून ओरडला, हो, आता तू माझीच आहेस. काय करशील तू? तोंड बंद ठेव, समजलंस? त्याने तिच्याकडे पाहिलं आणि त्याला जाणवलं ती खूपच अशक्त दिसत होती. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. त्याने लगेच तिला सोडलं आणि एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, मी. पण तो काही बोलण्याआधीच नियतीने रागाने बोट दाखवत म्हटलं, आज जे काही बोललास आणि केलंस ना मिस्टर रियांश ठाकूर, ते पुन्हा कधीही नकोस. मी आत्ता तुझ्या मॉमकडे जाऊन सांगते की मला या लग्नात राहायचं नाही आणि या घरातही नाही. ती दरवाजाकडे वळली, पण रियांशने तिचा हात पकडला आणि जोरात आपल्याकडे ओढलं. ती त्याच्या छातीवर आपटली. ती दूर जाण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याने तिला घट्ट पकडून ठेवलं होतं. तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, निघून जाण्याचा विचारही करू नकोस. मी तुझ्यासाठी माझ्या आईशी भांडतोय आणि तू मला उलट भाषा देतेस. तुला माहिती आहे ना, मला कुणाचं लेक्चर अजिबात ऐकायला आवडत नाही. तो तिचा हात सोडत तिला पलंगावर बसवत म्हणाला, आता तू आराम कर. भांडणं नंतरही होईल. आधी तब्येत सुधारव, जशी आधी होतीस तशी. त्याचं ऐकून नियती उठू लागली. तेव्हा रियांश म्हणाला, तुझ्या चेहऱ्यावर काही लागले. तो मुद्दाम विषय बदलत म्हणाला, काय लागले? नियतीने चेहऱ्यावर हात नेला. रियांशने तिला आरशासमोर नेऊन उभं केलं आणि हसत म्हणाला, एवढ्या दिवसांनी तुझा हा रागीट चेहरा पाहतोय. हसणं विसरलेली तू. खरं सांगायचं तर तू झोपेत खूप गोंडस दिसतेस, पण आता तर. तो थांबला. नियती काही बोलणार होती, पण रियांश पुन्हा म्हणाला, तुला भूक लागली आहे का? ती थोडं मिश्किलपणे म्हणाली, नाही, माझं पोट तर अगदी भरले.
3 दिवसांपासून पलंगावर पडूनच खाणं चाललंय. हे ऐकून रियांश तिच्याकडे पाहतच राहिला. तिच्या छोट्या छोट्या हालचालीकडे तो एकटक बघत होता, ज्या त्याने कधी इतक्या जवळून पाहिल्याच नव्हत्या. ती म्हणाली, अर्थातच भूक लागली आहे, पण मी खाली जाऊन खाते. ती उठणार होती तेव्हा रियांशने तिची मनगट पकडली आणि म्हणाला, चल, मी तुला बाहेर डिनरसाठी घेऊन जातो. तू मला बाहेर डिनरसाठी घेऊन जाणार? ती थोडी आश्चर्याने आणि थोडं हसत म्हणाली. रियांश खट्याळपणे म्हणाला, हो, माहीत आहे मला की तुला सरप्राईज वाटते, कारण सामान्यतः मुली मला डिनरसाठी बोलावतात आणि मी त्यांना नकार देतो, पण आज मी स्वतः तुला घेऊन जातोय. तू खरंच खूप लकी आहेस. तो पुढे सरकत तिचा हात धरतो, पण नियती लगेच हात सोडवत म्हणते, पहिली गोष्ट म्हणजे मी तुझ्यासोबत डिनरला जाणार नाही, आणि दुसरी गोष्ट, माझा हात पुन्हा पुन्हा धरू नकोस. मी आधीच सांगितलंय, मला तुझी मालमत्ता समजू नकोस. मला हे अजिबात आवडत नाही. तिच्या या बोलण्यावर रियांशला पुन्हा राग आला. त्याने पुन्हा तिचं मनगट पकडलं आणि म्हणाला, मी सांगितलंय ना, आता तू माझी आहेस आणि हे विचारणं नाही. सांगतोय की तू माझ्यासोबत यायचंच आहे. तो तिला जवळजवळ ओढत बाहेर घेऊन गेला. कारचा दरवाजा उघडून तिला बसवलं आणि स्वतःही बसून गाडी पुढे चालवली. त्यांना बाहेर जाताना मीरा दुरून बघत होती. तिच्या मनात विचार आला, या दोघांमध्ये नक्की काय चाललंय? कधी वाटतं की रियांश नियतीवर खूप प्रेम करतो आणि तिच्यामुळे बदलतोयही, पण कधी कधी असंही वाटतं की शेवटी तो नियतीलाही आपल्या ताब्यात घेईल. रियांश कार चालवत होता आणि नियती आपल्या विचारांच्या खोल गर्तेत हरवली होती. मी त्याचा हात सहजपणे झटकू शकले असते, पण मी असं का केलं नाही? तो माझ्याजवळ येतो तेव्हा मी त्याला दूर का नाही ढकलू शकत? तिच्या मनात सतत हेच विचार फिरत होते. विचारांच्या ओघात ती हळूहळू रियांशकडे पाहू लागली. जसं त्यानं माझ्याशी केलं तसं जर कोणी दुसऱ्यांनी केलं असतं तर कदाचित तो माणूस आत्तापर्यंत हॉस्पिटलमध्ये असता. रियांशला अचानक जाणवलं की कुणीतरी त्याच्याकडे एकटक पाहतंय. तो पाहतोय तर नियती त्याच्याकडे अस्वस्थतेने बघत होती. तिचा तो त्रासलेला चेहरा पाहून त्याच्या चेहऱ्यावरील कठोर भाव आपोआप मवाळ झाले. त्याने गाडी बाजूला लावली, सीट बेल्ट काढला आणि तिच्याकडे वळला. दोन्ही हातांनी तिचे गाल अलगद धरत तिच्या डोळ्यात बघत विचारलं, काय झालं? तब्येत ठीक नाही का? हवं तर आपण डॉक्टरांकडे जाऊया. रियांशचा तो काळजीने भरलेला आवाज ऐकून नियती काही क्षणांसाठी थबकली. त्याच्या हातांचा स्पर्श जणू विजेचा झटका होता. अंगभर एक झिंझिनी पसरली. त्याच्या डोळ्यात पाहताच ती झिंझिनी अधिक तीव्र झाली. जणू त्याच्या नजरेत कुठला तरी जादू होता. ती घाबरून मागे सरकली आणि त्याचे हात तिच्या गालांवरून दूर झाले. नजरा चुकवत ती हलक्या आवाजात म्हणाली, मी ठीक आहे. तिच्या थेट उत्तराने रियांश समाधानी नव्हता. तो पुन्हा तिच्याकडे हात पुढे करणार इतक्यात नियतीने त्याचा हात झटकून दिला आणि थोडीशी आवाज चढवून म्हणाली, बोलला ना मी ठीक आहे. ऐकू येत नाही का तुला? वारंवार असं हात लावू नकोस, काहीतरी होतं मला. शेवटचं वाक्य मात्र तिचं मनातच पुटपुटलं. रियांश काही क्षण हातांकडेच रागाने पाहत राहिला. तेच हात ज्यांना नियतीने झटकून दिलं होतं, ज्याच्यावर अशा रीतीने आवाज चढवण्याची हिंमत आजवर कुणी केली नव्हती. तो संतापून तिच्याकडे पाहत म्हणाला, पुन्हा कधी माझ्यावर अशा रीतीने आवाज चढवायची हिंमत करू नकोस.
नाहीतर त्याचे परिणाम तुलाच भोगावे लागतील. इतकं म्हणून त्याने रागात स्टेअरिंगवर जोरात हात आपटला. त्याचा तो आवेश पाहून नियती दचकली. तिचे लक्ष त्याच्या हातांकडे गेलं. हातांवर सूज आली होती आणि लालसरपणा दिसत होता. ती काळजीने त्याचा हात पकडत म्हणाली, रियांश, बघ ना, तुझ्या हातावर सूज आलीये. पण तो तिचा हात झटकून देत कठोर आवाजात म्हणाला, आता हात का लावत आहेस? आत्ताच तर म्हणालीस हात लावू नकोस. माझ्यापासून दूर राहा, समजलं? इतकं म्हणत त्याने गाडी पुन्हा सुरू केली. नियती शांत बसली होती. संपूर्ण प्रवासभर रियांश रस्त्याकडे एकटक पाहत होता आणि नियती त्याच्या रागीट चेहऱ्याकडे तसेच त्याच्या दुखऱ्या हातांकडे पाहत होती. बोलायचं होतं तिला, पण त्याच्या डोंट टच मी या रागीट शब्दांची आठवण झाली आणि तिनं नजर वळवली. रियांशलाही माहिती होतं तो नियतीला दुखवू इच्छित नव्हता, म्हणूनच राग स्वतःवर काढला. थोड्या वेळानंतर ते त्यांच्या ठिकाणी पोहोचले. ती जागा खूप खास होती, जिथं फक्त VIP लोकांचंच आगमन होतं. तिथं पोहोचताच मालक स्वतः त्यांना भेटायला आला आणि एका विशेष जागेपर्यंत त्यांना घेऊन गेला. रियांश पुढे चालत होता आणि नियती त्याच्या मागे. ती आजूबाजूचं सगळं बारकाईने पाहत होती, कारण ती जागा नेहमीची नव्हती. इतक्यात ती चालता चालता रियांशला धडकली. सॉरी, चुकून झालं, ती पटकन म्हणाली. रियांश थंड आवाजात म्हणाला, ढंगाने चालता येत नाही का? आणि पुढे निघून गेला. नियती त्याच्याकडे पाहत पुटपुटली, किती विचित्र माणूस आहे हा. जणू काही मी गुन्हा केलाय. असं म्हणून तीही पुढे गेली. थोड्याच वेळात ते त्यांच्या ठिकाणी पोहोचले. नियती त्या ठिकाणाकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत होती. ती हलक्या आवाजात म्हणाली, वाह, किती सुंदर जागा आहे. जरी तिनं हलक्या आवाजात म्हटलं होतं तरीही रियांशच्या कानावर ते पडलंच. सुंदर आहे ना? रियांश तिच्याकडे पाहत म्हणाला. ठीक आहे. एवढंच म्हणत नियती पुढे निघून गेली. ठीक आहे, रियांश तिचं उत्तर स्वतःशीच म्हणाला आणि थोडा गोंधळून तिच्या मागे पाहत पुटपुटला, काय विचित्र मुलगी आहे ही. थोड्याच वेळापूर्वी म्हणत होती की जागा खूप सुंदर आहे आणि आता मी विचारलं तर म्हणते ठीक आहे. जणू ही जागा तिच्यासाठी काही खासच नाही. हद्दच झाली. तोही टेबलकडे गेला. तिथे नियती उभी राहून पाण्याकडे पाहत होती. दृश्य खरंच खूप सुंदर होतं. कुठलाच आवाज नाही, फक्त निसर्गाची शांत सुंदरता सगळीकडे पसरलेली होती. रियांश तिच्या जवळ आला तेव्हा नियतीने त्याच्याकडे पाहिलं आणि तिची नजर त्याच्या हातावर गेली, जिथे शिवलिंगाचं चिन्ह तर होतंच, पण आता थोडं लालसरपणही दिसत होतं. ती त्याच्याकडे न पाहताच म्हणाली, जर तू लगेच त्या जखमेवर काही लावलं नाहीस तर नंतर खूप दुखेल. रक्त गोठलं की वेदना दुप्पट होतील. चल, डिनर करूया, तुला भूक लागली असेल. असं म्हणत त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. नियती त्याच्याकडे बघत राहिली, पण तिला समजलं की सध्या तो तिचं ऐकणार नाही. ती बसायला जात असतानाच रियांश पुढे झाला आणि तिच्यासाठी खुर्ची ओढली. नियती क्षणभर थबकली. तिला त्याच्याकडून असं काहीही अपेक्षित नव्हतं. तिने आपला चेहरा सावरायचा प्रयत्न केला, पण रियांशच्या नजरेतून काहीच सुटत नव्हतं. तो हलकसं हसला आणि ओठ चावून हसू दाबलं. तोही मग तिच्या समोरच्या खुर्चीवर बसला. आता त्याचा चेहरा गंभीर दिसत होता. तेवढ्यात एक वेट्रेस आली. रियांशने नियतीकडे मेन्यू कार्ड सरकत म्हणाला, जे काही खायचं असेल ते ऑर्डर कर. नियती विचारून म्हणाली, आणि तू? आज तू जे ऑर्डर करशील तेच मीही खाईन. तो शांतपणे म्हणाला. खरंच? आणि त्यानंतर तो म्हणतो की हो, खरंच.
इकडे मग नंतर शब्द फिरू नकोस. माझं असं व्यक्तिमत्व नाही, तो हसत म्हणाला. असं का? नियतीने भुवया उंचावत विचारलं. हां, त्याने मान डोलावली. नियतीने मेन्यू पाहायला सुरुवात केली. सुमारे 5 मिनिटांनी ती म्हणाली, स्पायसी राजमा मसाला, स्पायसी डाळ तडका, पनीर भुर्जी, रायता, मटार राईस, तंदुरी रोटी आणि गोडात गुलाबजामुन. वेट्रेस सगळं नोट करत होती, पण रियांश तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिला. इतकं सगळं मसालेदार खाणार तू? पचेल का? त्याने विचारलं. का विचारतोयस असं? तुला नाही पचणार की नूडल्स सोडून कधी काही दुसरं खाल्लंच नाहीस? त्यानंतर अरे, मला नूडल्सचं ज्ञान आहे आणि मला डायजेस्ट का होणार नाही असं काय वाटतंय तुला? मी कधी मसालेदार खाल्लंच नाही का? लहानपणी सगळं खाल्ले मी. मी फक्त तुझ्यासाठी विचारत होतो. तू आत्ताच बरी झाली आहेस. एवढं मसालेदार खाऊन परत आजारी पडशील. काय? लहानपणी खाल्लंयस? नियती थोडी चकित झाली. तेवढ्यात वेट्रेसने विचारलं, सर, ऑर्डर कन्फर्म करू का? त्यानंतर हो नक्की, नियती म्हणाली. पण रियांश तिला थांबवत म्हणाला, नाही, ऑर्डर रद्द करा, माझं सांगणं लिहा. काय? नियतीने चिडून विचारलं. आत्ताच तर तू म्हणालास की माझ्या निवडीप्रमाणे खाशील. आता काय झालं? स्वतःच्या बोलण्यावरून फिरलास? मग काय, मला का सांगितलंस ऑर्डर करायला? माझी खिल्ली उडवायची होती का? असं काही नाही आणि मी फिरलो नाही. हे सगळं तुझ्या भल्यासाठी करतोय. तू जे ऑर्डर केलं त्यात खूप मसाले आहेत. तू आत्ताच बरी झाली आहेस. पुन्हा आजारी पडायचं आहे का तुला? त्यानंतर अरे वा, आपल्या बोलण्यावरून फिरायचं आणि त्याचं कारण माझं भलं सांगायचं. भारी बहाणा आहे हां, नियतीने उपरोधिक स्वरात म्हटलं. ठीक आहे, मग नीट विचार करून ऑर्डर दे, पण ते जेवण तुझंच, मला खायचं नाही, ती रागाने म्हणाली आणि समोर बसलेल्या रियांशकडे एकटक पाहत राहिली. रियांश आता पूर्ण शांत झाला होता. तो नियतीकडे निरखून पाहत होता. काही क्षणानंतर त्याची नजर समोर उभी असलेल्या वेट्रेसकडे गेली. ती आश्चर्यचकित होऊन मोठ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होती. तिथे उपस्थित प्रत्येकजण रियांश ठाकूरला ओळखत होता, पण कोणत्याही मुलीने कधी त्याला आपल्या मर्जीनुसार वागवलं असं कुणालाही वाटलं नव्हतं. आता त्या वेट्रेसलाही उत्सुकता होती की रियांश ठाकूर पुढे काय बोलतो ते ऐकायला. रियांश काही क्षण शांत राहिला. मग नियतीकडून नजर वळवून तो त्या मुलीकडे म्हणाला, ठीक आहे, ऑर्डर तसंच आण, पण काहीही स्पायसी नको, सगळं नॉर्मल असावं. जी सर, असं म्हणून ती वेट्रेस मान खाली घालून निघून गेली. आत आल्यावर तिनं एक दीर्घ श्वास घेतला. तेवढ्यात तिच्या शेजारी दुसरी वेट्रेस उभी राहत म्हणाली, काय झालं, दमलीस का? त्यानंतर नाही रे, ती म्हणाली. समोर पाह ना, ती म्हणाली. समोर पाहताच ती दुसरी वेट्रेस आश्चर्याने म्हणाली, अरे, हा तर फेमस बिझनेसमॅन रियांश ठाकूर. त्यानंतर हो, तोच तो फेमस, हँडसम आणि थोडासा अहंकारी रियांश ठाकूर. पहिली हसत म्हणाली, पण पाह ना, त्याच्या समोर बसलेली मुलगी त्याच्यावरच रागवली असं वाटतंय. खरंच का? ती त्याची गर्लफ्रेंड आहे? दुसरी विचारते. मी तर ऐकले की रियांश ठाकूरची आजवर कुणी गर्लफ्रेंडच नाही. त्यानं कधी कोणालाही आपल्या आयुष्यात स्थान दिलं नाही. पण दिसतंय तसं नाही. ती मुलगी खूपच सुंदर आहे, एकदम क्लास. त्या दोघी कुजबुजत बोलत असतानाच मॅनेजर तिथे आला. टाईम वाया घालवता का तुम्ही इथे? रियांश ठाकूरची ऑर्डर आहे.
त्याला नीट सेवा द्या, तो कठोरपणे म्हणाला. जी सर, मी माझे 100% देईन, ती वेट्रेस घाबरत म्हणाली आणि मॅनेजर निघून गेला. टेबलावर नियती म्हणाली, मला तर स्पायसी काहीतरी खायचं होतं आणि तू सगळं फिकं फिकं मागवलंस. रियान शांतपणे म्हणाला, अगं सांगितलं होतं ना, तुझ्या पसंतीचंच मागवलंय, फक्त तिखट नको म्हटलं. तुला तर स्वतःहून मसाल्यांपासून दूर राहायला हवं. तू डॉक्टर होणार आहेस, तुला हेल्दी डाएट घ्यायला पाहिजे. पण नाही, तुला तर मसालेदार पदार्थ खाऊन स्वतःचं लिव्हर खराब करायचं आहे. नियतीने डोळे मोठे करत उत्तर दिलं, 1 मिनिट, माझं लिव्हर आहे, मी मालकीण आहे त्याची. तुला काळजी करायची काही गरज नाही. रियांशने डोकं हलवत एक खोल श्वास घेतला आणि त्यानंतर, देवा, ही मुलगी म्हणजे कायम लढायला तयार असलेली बॉर्डरवरील शिपाई वाटते. तो त्रस्त होऊन केसांमधून हात फिरवत वर पाहतो. नियती त्याच्याकडे पाहून म्हणाली, तू तर जर इतका फर्स्ट एड होत असशील तर निघूया. मी आधीच नाही म्हणाले होते, पण तूच मला जबरदस्ती आणलं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मला हँडल करणं प्रत्येकाच्या बसची गोष्ट नाही. ती हे अतिशय ॲटिट्यूडमध्ये म्हणाली. रियांश तिच्याकडे बघतच राहिला. त्याची नजर तिच्या नजरेवर भिडली आणि क्षणातच नियतीचा सारा ॲटिट्यूड विरघळून गेला. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं, जणू मेट्रो ट्रेनच्या वेगाने धावते असं भासलं. रियांश उठला आणि हळूहळू तिच्याकडे चालू लागला. नियती घाबरून इकडे तिकडे पाहू लागली. रियांश तिच्या जवळ आला. त्यानं एक हात तिच्या खुर्चीवर ठेवला आणि दुसरा टेबलावर. तो तिच्या खूप जवळ झुकला. तू काय करतोयस? नियती काही बोलू पाहत होती, पण तिच्या घशातून आवाजच बाहेर आला नाही. रियांश तिच्या डोळ्यात खोलवर पाहत होता. इतका जवळ आल्यामुळे नियतीला श्वास घेणं सुद्धा अवघड झालं. त्याची नजर तिच्या ओठांवर गेली, जिथं हलकीशी न्यूड लिपस्टिक चमकत होती. नियतीला त्याची नजर जाणवली आणि ती काही बोलणार इतक्यात रियांशनं तिच्या ओठांवर बोट ठेवलं. ती थक्क होऊन त्याच्याकडे पाहत राहिली. रियांश शांत आवाजात म्हणाला, काही बोलायची गरज नाही. इतकं म्हणून त्यानं तिच्या ओठांवरून हात हटवला आणि तिच्या केसांमध्ये अडकलेली एका पानाची छोटी फांदी काढत म्हणाला, हे बरं दिसत नव्हतं. आणि त्या क्षणीच तिथल्या वेट्रेसनं त्यांच्या दोघांचा फोटो काढला. नियतीने आपल्या मोबाईलचा कॅमेरा उघडला आणि क्लिक केलं. तेव्हाच तिची दुसरी मैत्रीण तिच्या हातातून फोन हिसकावून घेत म्हणाली, तू वेडी झाली आहेस का? नेमकं करायचं तरी काय आहे तुला? नियतीने फोन परत घेत उत्तर दिलं, हे मी सोशल मीडियावर पोस्ट करणार आहे. मग बघ माझे फॉलोअर्स एका रात्रीत किती वाढतात. इतकं बोलून ती तिथून निघू लागली. तेव्हा तीच मैत्रीण थांबवत म्हणाली, तू जे करायला निघाली आहेस त्याचं परिणाम खूप वाईट होऊ शकतो. थोडा तरी विचार कर, नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागेल. असं सांगून ती निघून गेली. त्याच वेळी रियांश तिच्या जवळून उठला. स्वतःच्या खुर्चीवर बसताच त्याचा फोन वाजला. त्याने नियतीकडे एक कटाक्ष टाकला आणि थोडं लांब जाऊन कॉल उचलला. नियती मात्र अस्वस्थ झाली होती. तिचा घसा कोरडा पडला होता. तिने टेबलावर ठेवलेला ग्लास उचलला, त्यात पाणी भरलं आणि एका घोटात संपवलं. ती पाणी अगदी घाईघाईने पित होती. तेवढ्यात रियांश परत आला आणि म्हणाला, अरे हळूहळू हळूहळू पिऊन घे. त्याचा आवाज ऐकून नियतीला खोकला आला. रियांश पटकन तिच्या जवळ आला.
तिच्या पाठीवर हात ठेवून म्हणाला, काय करतेस? थोडं सावकाश नाही पिऊ शकत का? त्यानंतर रियांशचा हात आपल्या पाठीवर जाणवला तेव्हा नियती दचकली. तिने लगेच त्याचा हात दूर सारला आणि म्हणाली, मी ठीक आहे. त्यानंतर रियांशला तिचं हे वागणं नीटच समजलं होतं. तो चिडून मूठ घट्ट करून पुन्हा खुर्चीवर येऊन बसला. थोड्याच वेळात जेवण आलं. दोघंही शांतपणे खाऊ लागले. रियांश नेहमी हेल्दी फूड खात असे, पण आता तो सुद्धा तेच खात होता जे तिथं सर्व झालं होतं. तो नियतीकडे पाहत होता. ती अत्यंत नीटनेटकेपणाने स्वज्जळपणे खात होती. तिचं सगळं लक्ष फक्त आपल्या प्लेटमध्येच होतं. आणि त्यानंतर रियांशने तिचा तो एक क्षण टिपला. त्याने चोरून तिचा फोटो काढला. ती त्या क्षणी खूपच सुंदर दिसत होती. थोड्या वेळानंतर दोघं जेवण संपवतात. नियती आपल्या मोबाईलमध्ये गुंग होती. तेव्हा रियांश तिचं नाव घेत म्हणाला, नियती. आणि त्यानंतर ती ताबडतोब त्याच्याकडे पाहते. आज पहिल्यांदाच त्याने तिचं नाव इतक्या मृदू स्वरात घेतलं होतं आणि तिला ते ऐकून एक विचित्र पण गोड भावना झाली. काय आहे? ती विचारते. त्यानंतर रियांश थेट मुद्द्यावर येतो. मला सांग, लग्नाच्या रात्री नियाने तुझ्याशी काय केलं आणि कसं केलं? मला सगळं जाणून घ्यायचं आहे. नियती त्याच्याकडे निर्विकार नजरेने पाहत होती. मग म्हणते, एक अट आहे, मान्य असेल तर सांगते. काय? आता माझ्याशी अट घालशील? हो. का नाही? मी का नाही ठेवू शकत अट? ती शांतपणे विचारते. नाही, मी कोणाच्याही अटींवर चालत नाही आणि मला ठाऊक आहे तू काहीतरी विचित्रच अट ठेवशील, म्हणून नाही मान्य. ठीक आहे, मग मीही काही सांगणार नाही. त्यानंतर तू? रियांश संतापून उठतो, पण डोळे बंद करून स्वतःचा राग आवरतो. नियतीला त्याचा तो आवेग पाहून थोडी भीती वाटते. रियांश पुन्हा म्हणतो, मला राग आणू नकोस, नाही तर तुझ्यासाठी ते चांगलं होणार नाही. सांग मला. नियती मात्र ठामपणे म्हणते, नाही सांगणार. ते ऐकताच रियांशने टेबलावर जोरात हात आपटला आणि उभा राहिला. तो थेट तिचा हात धरून पुढे निघाला. नियतीने हात सोडवायचा प्रयत्न केला. नाही, कारण सभोवतालचे सगळे त्यांच्याकडे पाहत होते. रियांशच्या चेहऱ्यावर मात्र कोणताही भाव नव्हता. थोड्या वेळाने ते दोघं कारजवळ पोहोचले. रियांशने तिला गाडीला टेकवत विचारलं, बोल, काय आहे तुझी अट? तू आधी थोडं दूर उभा राहा, नियती म्हणाली. ती इतकी जवळ उभी आहे हे त्याला जाणवलं, पण तिचं ऐकण्याऐवजी त्याने तिच्या कमरेभोवती हात टाकत तिला अधिक जवळ खेचलं. नियतीने स्वतःला दूर करण्यासाठी त्याच्या छातीकडे हात ठेवला, पण रियांशने तिचे दोन्ही हात पकडून पुन्हा आपल्या कमरेवर ठेवले. आता नियती त्रस्त झाली होती. ती म्हणाली, रियांश, तुला नेमकं झालंय काय? तू म्हणतोयस तू मला नावडतोयस, पण मग माझ्याजवळ का ओढतोयस? रियांश शांतपणे पुटपुटला. पहिले नावडत होता, आता नाही. काय म्हणालास? ती नीट ऐकून आल्याने विचारते. काही नाही, तू आधी तुझी अट सांग, रियांश म्हणाला. आणि त्यानंतर मला आधी सोड. अशा अवस्थेत मी काही सांगू शकत नाही, ती थरथरत म्हणाली. का? माझ्या जवळ आल्यावर तुझ्या धडधडी वाढतात का? तो तिच्याकडे बघत विचारतो. नियती त्याच्याकडे नजर लावून पाहते. उत्तर दे, काय झालं? मी जे म्हणालो ते खरं आहे का? असं काही नाही, ती हलक्या आवाजात म्हणते.
मग सांग, तुझी अट मला इथेच माझ्याजवळ उभं राहून सांगावी लागेल. जर खरंच तसं काही नसेल तर? माझी एकच अट आहे, तू माझ्याजवळ येणार नाहीस आणि माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवणार नाहीस, असं ती ठामपणे म्हणाली. रियांश हसत म्हणाला, मला आधीच माहिती होतं की तुझ्या अटी काही अशाच असतील आणि मी तुझ्याकडून नेमकी कोणती अपेक्षा ठेवू? हीच की आपलं लग्न झालं म्हणून आपण इतर नवरा बायकोसारखे वागायला लागायचं असं काही नाही, नियती स्पष्टपणे म्हणाली. तिचं बोलणं ऐकून तो हसायला लागला. हसतच म्हणाला, मी तुझ्याकडून असं काही अपेक्षितच का धरू? तू तर खूप लवकर गैरसमज करून घेतेस. असं म्हणून त्याने तिला हलकंसं मागे ढकललं. त्याच्या वागण्यावरून स्पष्ट होतं की नियतीच्या अटींनी त्याला काहीच फरक पडत नव्हता. नियतीने स्वतःला सावरत रागाने उत्तर दिलं, हो, मला माहीत आहे मी खूप सुंदर आहे, त्यामुळे लोकांची नजर सहज घसरते, म्हणूनच मी सांगते. ती मुद्दाम त्याला टोमणा मारत होती. आता रात्र झाली आहे, चला घरी जाऊया, असं म्हणत ती कारमध्ये बसली आणि रागाने दार जोरात आपटून बंद केलं. जणू काही ती आपल्या रागाचा आवाज दाखवत होती. ही मला टोमणे मारते? रियांश स्वतःशीच म्हणाला आणि मग तोही दुसऱ्या बाजूने कारमध्ये बसला. नियती खिडकीबाहेर पाहत होती, त्यामुळे त्यानेही तिला दुर्लक्ष केलं. सीट बेल्ट लावून त्याने गाडी सुरू केली आणि कार पुढे निघाली. अर्धा तास उलटला होता. दोघांपैकी कोणीही एक शब्द बोललं नव्हतं. कारमध्ये पूर्ण शांतता होती. अचानक नियतीने त्याच्याकडे न पाहताच विचारलं, तू माझ्या अटींचं उत्तर दिलंच नाहीस? तुला जाणून घ्यायचं नाही का? गिअर बदलताना रियांश समोर पाहत म्हणाला, मला जाणून घ्यायचं नाही, मी स्वतःच समजून घेईन. मला वाटलं होतं तू काही स्वार्थी अट मांडशील, पण तू तर अगदी मूर्खपणाच्या अटी ठेवल्यास. काय, मला मूर्ख म्हणतोयस? मी तुला मूर्ख वाटते का? ती रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली. तो शांतपणे उत्तरला, मूर्खाला मूर्खच म्हणतात ना. रियांश, तू. ती रागाने त्याला मारायला हात उचलते, पण क्षणात स्वतःला आवरते. मग त्याच्याकडे बोट दाखवत म्हणते, आता गप्प बस, समजलं का? असं म्हणून ती पुन्हा खिडकीकडे तोंड वळवते. थोड्या वेळानंतर कार ठाकूर विलाच्या गेटसमोर थांबते. नियती पटकन गेट उघडून बाहेर पडायचा प्रयत्न करते, पण दरवाजा उघडत नाही. दरवाजा उघड, ती चिडून म्हणते. रियांश तिच्याकडे पाहून स्मित करतो. शेवटी ती स्वतःच पुढे झुकून त्याच्या हातातून की घेत बटन दाबते आणि दरवाजा उघडून बाहेर जाते. रियांशही कारमधून उतरतो आणि तिच्या मागे घरात प्रवेश करतो. आत सगळीकडे शांतता पसरलेली असते. रात्रीचे 9 वाजलेले असतात. नियती आपल्या खोलीकडे जाण्याचा प्रयत्न करते, तेव्हा रियांश म्हणतो, तू माझ्या रूममध्ये झोपू शकतेस. ती थांबून उत्तरते, नो थँक्यू. ठीक आहे, तो म्हणतो, पण सकाळी दादीला सांगायचं की चूक तुझी होती, माझी नाही. असं म्हणून तो वरच्या मजल्यावर आपल्या खोलीत निघून जातो. नियती रागाने तोंड वाकडं करून आपल्या खोलीकडे जाते. ती दार उघडते, पण दार आतून बंदच असतं. ती हळू आवाजात न्यासाला हाक मारते, पण काही प्रतिसाद मिळत नाही. वरच्या हॉलमध्ये उभा असलेला रियांश कपडे बदलून बाहेर आला होता. नियतीचा त्रासलेला चेहरा पाहून तो हलकं हसत तिच्याकडे पाहतच राहिला. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.